आपल्या सोबत आहेत वरिष्ठ कॅबिनेट मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी। हो, मुंबईत पाऊस आहे, त्यामुळे जवळपास 5 आमदार आपल्या नागपूर विमानतळावर अडकलेले आहे। बच्चू कडू, रवी राणा, आशिष जयस्वाल, तुम्ही, टेकचंद सावरकर आणि बरेच नेते आहेत। नाही, 5 तास जागेत आम्ही वाट पाहतो आहे। अधिवेशनाला जायचं होतं आणि म्हणून आम्ही वाट पाहतो आहे, पण जी माहिती आहे की त्याला काही नैसर्गिक कारणामुळे ते विमान उशिरा येत आहे, तर त्या पर्याय नाही वाट पाहण्याशिवाय। आता वाट बघतो आहे, साधारणतः 11-11:30च्या आसपास विमान निघावं अशी अपेक्षा आहे। मुंबईत पाऊस झाला, पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं, मुंबई अक्षरशः काय थांबलेली अशी परिस्थिती आहे, लोकांचे प्रचंड हाल होत आहे। नाही, ही जर मुंबईच म्हणून नव्हे, जागतिक स्तरावर तुमच्या माझ्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे की निसर्ग चक्रच बदलत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पाऊस जो कधी आपण म्हणायचो की 28 मेचा हस्ती नक्षत्र आणि 7 जूनला मृग नक्षत्र हा पाऊस पडणारच, पण आता मृग नक्षत्राचा पावसाशी संबंध नसावा, हम आपके है कोण असं मृग नक्षत्र आणि पावसाचा संबंध व्हावा। पाऊस येत नाही, निसर्ग चक्र बदललं, पाऊस पुढे गेला। 1950च्या आसपास जो पाऊस पडायचा तो सुद्धा 56-58 दिवस पडायचा, ज्याच्यातून शेती उत्पादनाला मदत व्हायची। आता पाऊस तर तेवढा आसपास पडतो सरासरीच्या, एकाच दिवशी खूप पडतो, मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरा पाऊस यायला जो अंतर आहे ते इतकं वाढलं आहे। निसर्ग चक्राचं चिंता करण्यासाठीच आता जागतिक स्तरावर क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग याच्यावर चर्चा व्हायला लागली। आम्ही इतका जास्त विज्ञानाच्या प्रगत उपकरणाचा उपयोग करायला लागलो की आमच्या लक्षात नाही आलं की निसर्गचक्र एवढे वेगाने बदलू शकतं। मुंबईसारखे शहर असेल किंवा तुम्ही आता दुबईसारखं शहर बघितलं, हा प्रश्न सर्वदूर आता निर्माण झालेला आहे। हो, पाऊस जास्त पडतो हे मान्य केलं तरी मुंबईचं अपेक्षित नियोजन जे आहे ते झालेलं नाही। त्या ठिकाणी जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं मुंबईचं, तेही झालं नाही। नाही, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण दुबई एक अत्याधुनिक शहर मानतो, पण अचानक आलेला पावसाचा जो निचरा करायचा आहे त्याचा तुम्ही विचारच करू शकत नाही। एकाच दिवशी शेवटी तुम्ही एका क्षमतेचंच पाणी निचरा करण्याची व्यवस्था करा, अचानक जास्त पाऊस आला, तुम्हाला माहिती आहे की 26 जुलै तेव्हाही अशाच पद्धतीचा पाऊस आला आणि मग ती क्षमता ही मर्यादित आहे। शेवटी तुम्ही क्षमता किती कराल, आणि क्षमता करण्यासाठी पूर्ण मुंबईमध्ये ज्या काही गोष्टी करता येतात त्या गोष्टी केल्या जात आहेत। काही चौकांमध्ये तिथं आपण अतिशय अजस्त्र असे हॉर्स पॉवरचे पंप घेऊन पाण्याचा निचरा करता येतो का? तुम्ही बघितलं आहे की याच्या अगोदर मुंबई पाणी आलं की तुमचं याचं कारण थोडं जास्त पाणी हे मुंबईमध्ये नाही। हां, आता यासाठी एक 17,000 कोटी रुपयाची योजना, त्याचं काम सुरू आहे, पण ते काम पूर्ण होईपर्यंत तर काही प्रश्न उपस्थित होणारच आहे। मुंबई ठप्प झाली, त्याचा फटका अधिवेशनालाही बसतोय। आता 5 आमदार इथेच अडकलेले आहे नागपूर विमानतळावर, वेगळ्या ठिकाणी आमदार वेळेवर सभागृहात पोहोचू शकणार नाही। हे तर निश्चित आहे, कामकाजाला फटका पोचतो, पण आमदारांना प्रश्न विचारला नाही तर त्यांची अडचण नाही, पण आम्ही उत्तर दिलं नाही तर मात्र मग तिथं गोंधळ व्हायची शक्यता असते। सुदैवाने आज आमचा तारांकित प्रश्न किंवा लक्षवेधी नाही, पण पुरवणी मागण्यांपर्यंत तर पोचावं लागेल, कारण पुरवणी मागण्यांवर मग उत्तर द्यावं लागतं किंवा पुरवणी मागणीला विधानसभेचं समर्थन मागावं लागतं, आणि म्हणून लवकर विमान यावं अशी अपेक्षा आहे। मुंबईत साचलेलं पाणी आणि याच्यात मुंबई महानगरपालिकेला काही दोष देणार नाही तुम्ही, की क्लीन चिट आहे तुमच्याकडनं, की एवढ्या दिवसात झालेलं काम मनपाची जबाबदारी आहे ना, मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे? मी क्लीन चिट देण्याचा विषय नाही, शेवटी या दीर्घकालीन व्यवस्था कराव्या लागतात। मी आत्ता जसं सांगितलं की आत्ता 17,000 कोटीची योजना केली आहे, ज्यातून आपण मुंबई या सर्व प्रश्नातून 90% जास्त मुक्त होती। प्रश्न जेव्हा पाऊस हा अचानक बरसतो तेव्हाच असा प्रश्न येतो। जर
थोडासा रिमझिम पाऊस असेल तर हा प्रश्न उपस्थित होत नाही, पण सतत अतिशय जास्त पाऊस येतो तेव्हा प्रश्न येतो. आणि म्हणून मग मुंबई कॉर्पोरेशनला मी दोष द्यायचा असेल फक्त, तर मग सर्वच ठिकाणी पाणी साचते. तर सर्वच ठिकाणी मग दुबईमध्ये असणारं प्रशासन आहे, न्यूयॉर्कमध्ये असणारं प्रशासन आहे, चीनमध्ये तुम्ही 4 दिवसापूर्वी बघितलं असेल 8-8 फूट पाणी आलं. तर असं दोष देण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये असणाऱ्या आवश्यक गोष्टी पूर्ण करतायत का, तर त्या करतायत. 17,000 कोटीची योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने टेंडर जागा आहे. हो, एक वेगळा प्रश्न. आशिष जयस्वाल तुमचे सहकारी आमदार आहेत, त्यांनी तुमचं कौतुक केलं तुमच्या कामाचं, पण काही मंत्री मंत्रालयात येत नाही, आमदारांकडे लक्ष देत नाही असं ते म्हटले कामांकडे. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. ते काय म्हणाले मला माहीत नाही. म्हणजे असं का म्हणाले, त्याच्या मागची भावना काय मला माहीत नाही. पण सर्वांनी आम्ही काम करावं ही अपेक्षा आहे. शेवटी ही सर्वात मोठी संधी आहे आयुष्यामध्ये. 1935 पासून आजपर्यंत साधारणतः 525 लोकांना संधी मिळाली मंत्री व्हायची. 1935 पासून 525 लोकांमध्ये आपण नशीबवान आहोत. जर आत्ता मी विचार केला तर साधारणतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं जर 3 जण सोडवेत, आम्ही 27 लोक आहोत मंत्री. तुम्ही विचार करा 13.5 कोटी लोकांमध्ये 13.5 कोटी लोक आहेत. त्याच्यामध्ये 288 भाग्यशाली आहे जे आमदार आहेत, आणि 288 आणि आता विधान परिषदेमध्ये थोडे कमी झाले, पण या भाग्यशाली आमदारांमध्ये आम्ही 27 मंत्री हे सेवा करण्यासाठी आम्हाला जर जबाबदारी आणि संधी मिळाली आहे तर त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. ते म्हटले की त्यातल्या काही मंत्र्यांची 27 पैकी जे लोक मंत्रालयात राहत नाही, आमदारांचं ऐकत नाही, त्यांची तक्रार पण करणार कॅप्टनकडे, म्हणजे दोन्ही DCM आणि CM-कडे. नाही, ठीक आहे, मग याच्याबद्दलची माहिती नाही. सर्वांबद्दल ते असं म्हणाले असतील असं मला वाटतं. काही सर्व नाही, त्यांनी तुमच्या कामाचं, बऱ्याच मंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. काही मंत्री बोटावर मोजण्यासारखे. नाही, ठीक आहे, तर कदाचित असं कोणी असेल तर तो सुधारणा करेल, याच्यामध्ये वाद नाही. शेवटी मनुष्य हा सुधारणावादी प्राणी आहे. त्यामुळे समजा कुठं मी कमी पडलो तर मी सुधारणा करेन, आणि त्याच्यामागची अपेक्षा तीच असते की एखादी गोष्ट कोणी लक्षात आणून दिली आपण सुधारणा करावी. शेवटचा प्रश्न माझा, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे लोकसभेत फटका बसला, विधानसभेतही बसू शकतात म्हणतात. नाही, आता शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार हा तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ नेत्यांशी करावा याचा विषय आहे. याच्यावर मी बोलून काय त्याचा फारसा उपयुक्त असणार नाही, आणि म्हणून त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.